विसर्जय शोधितस्त्वं पदार्थो यः कूटस्थो ब्रह्मरूपतां तस्य वक्तुं विवरणे ततोत्रही. शोधित मुख्य आम्ही बाधासमानाधिकरणाचं निराकरण का केलं आणि मुख्य समानाधिकरण का सांगितलं याचा विचार या 47व्या श्लोकामध्ये सांगत आहे. शोधितस्त्वं पदार्थो यः कूटस्थो ब्रह्मरूपतां तस्य वक्तुं विवरणे ततोत्रही. शोधितस्त्वं पदार्थ वेदांतशास्त्रामध्ये जी काही साधनं सांगितलेली आहेत त्या साधनामध्ये तत्त्वमसी हे अंतरंग साधन आहे. अगदी जवळचं साधन कोणचं आहे? अंतरंग. आपण स्वयंपाक भूक शांत करत असतो तेव्हा जवळचं साधन कोणतं असतं? ताटामध्ये वाढलेला उदक अग्नी धान्य झाल्याकडे जरी त्याच्याशिवाय पाण्याशिवाय अग्नीशिवाय तांदळाशिवाय भात होत नाही, पण जवळचं साधन कोणतं आहे? तसं तंपद हे ब्रह्मज्ञानाचं जवळचं साधन आहे, त्याला अंतरंग साधन. त्याच्यामध्ये कुटस्थ ब्रह्मरूपधाम तंपदाचा लक्षार्थ असलेला आहे का तुमच्या ह्याच्यामध्ये? तत्त्वम आणि अशी तत्पदाचा लक्षार्थ कोण आहे? ब्रह्म. तंपदाचा लक्षार्थ कोण आहे? कुटस्थ. वाच्यार्थ समजते का? तत्पदाचा वाच्यार्थ कोण आहे? ईश्वर. लक्ष कोण आहे? ब्रह्म. तंपदाचा वाच्यार्थ जीव आहे, लक्ष कोण आहे? कुटस्थ. आपल्याला वाच्यार्थाचं ऐक्य करायचं आहे का लक्षार्थाचं? माझा कोण आहे? कुटस्थ किम स्वरूप आहे? देवा कुटस्थ ब्रह्मरूपता सांगण्याकरता वक्तम विवरण येतात. म्हणून विवरणकाराने कुटस्थ ब्रह्मरूप हे सांगण्याकरता कोणतं अधिकरण सांगितलेले? समान अधिकरण. समान अधिकरणामध्ये कुटस्थ किम स्वरूप आहे? ब्रह्मरूप आहे. आणि बाद समानाधिकरणामध्ये जीव किम स्वरूप आहे? ब्रह्मरूप आहे. त्यात थोडा बात करावा लागत होता. मुलाचं आणि बापाचं ऐक्यच असतं, बात करण्याचं काही नाही. आणि एकदा लग्न झाल्यानंतर वडिलाच्या सगळ्या याचा मुलीला काय करावं लागते आणि कोणाचा स्वीकार? जो कोणी पडसं बसेल. नवराचा कुटस्थ म्हणजे कोणी मागे एक व्याख्या होऊन गेली. आता ही दुसरी व्याख्या आहे. देहेंद्रियादी योगाभ्यास देहेंद्रियादी युक्तस्य जीवाभासस्य ब्रह्मस्य वा अधिष्ठानच्युतीच्या कुटस्थात्रय. कुटस्थ म्हणजे देह इंद्रिय आदी करून जीव आभास हा जो भ्रम आहे. अधिष्ठानच्युती अधिष्ठान असल्याशिवाय ब्रह्माची उपलब्धी कुठं नाही का? निरधिष्ठान दोरीच नाही तर सर्वाचा अभ्यास होईल. मग कुठेतरी अधिष्ठान असावं लागलं. मग देह इंद्रियाचा वेदांतशास्त्र आहे. हे सगळं जगत वगैरे देह इंद्रिय वगैरे जीवाभास या भ्रमाला जे अधिष्ठान आहे त्याला काय म्हणतात? मग कुटस्थ. नाही का? अधिष्ठान चैतन्य असताना हे जगात दिसतं, हे चित्र विचित्र, याला कोणीतरी अधिष्ठान असलं पाहिजे. मग अधिष्ठान कोण आहे? परमा. अधिष्ठान कोणाला म्हणतात? जे अगोदर असते. काय असते? सापिष्टती म्हणजे असं नाही. आधी म्हणजे अगोदर उपसर्ग आहे त्याच्यामुळे. मग अगोदर दोरी असावी लागते, मग त्याच्यावर ते जीवाचा काय होतं? भ्रम होत असतो. पण तत्पूर्वी काय पाहिजे? मग जगताचा सुद्धा ब्रह्म या तत्वावर ते काय होतं? अध्यास होत असतो. जर मूळ तत्व जर नसेल तर अध्यास होईल कसा? मग सर्व इंद्रिय वगैरे आधी करून जीव या सर्व भ्रमाला जे अधिष्ठान असते चैतन्य त्याला कुटस्थ असं म्हणत असतात. आणखी एक व्याख्या केली आहे तुम्हाला. संदयो खिल वृत्तीनां भावाभावस्य भाषिता निर्विकारेण येनासो कुटस्थ इति. ज्या संदयो खिल एक वृत्ती जाऊन दुसरी वृत्ती उत्पन्न होते हे ज्याच्यामुळे कळते त्याला काय म्हणायचं? कुटस्थ नाही का? आता भूक लागली आहे, कोणामुळे कळालं? भूक गेली हे सुद्धा कोणामुळे? जडाला कळत असते काय? शरीर हे जड स्वरूप आहे का चेतन स्वरूप आहे? मग जड जे अर्थी कार्य करते चाले शरीर
कोण बोलविते आहे का रे? पेट्रोल संपलं तर गाडी चालत फिरत पडते का ढकलावं लागते ते का पडत असते का? मग कोणामुळे पडते? एक महाराज होते असं सांगतात, ती गाडी काय पडली, बंद पडली. मग महाराजांनी हात लागला, गाडी चालायला काय झाली? लोकांनी म्हणलं फार चांगलं होईल, पेट्रोल भरण्याचं काही नाही, महाराजाला घेऊन जायचं हात लावायला. जाऊ द्या. मग त्याच्यामध्ये गाडीची ती ऊर्जा कोणाची आहे? पेट्रोलची आहे. आणि एका कणाकणामध्ये काय असते? शक्ती असते. नाही का? एखादा साप असतो त्याच्या ठिकाणी विष असते. एवढं विष गेलं म्हणजे माणूस मरत असतो, आणि इतकं गेलं तर जिवंत राहत व्हायचं आहे का? ते थोडं असो का, ते आपला प्रभाव केल्याशिवाय. म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला कळते की एक वृत्ती जाऊन दुसरी वृत्ती उत्पन्न झाली, याचं प्रकाशन जे करते त्याला कुटस्थ असं म्हणत असतात. एक दुसरी व्याख्या आहे बघा. आता काय सांगितलं? जीवाभासाला अधिष्ठान असते त्याला काय म्हणतात? कुटस्थ. आता हे सगळं जग आहे, समष्टी. या जगाला जे अधिष्ठान असते त्याला ब्रह्म असं म्हणतात. तेव्हा जगत ब्रह्मस्य सर्वस्य यदय निष्ठान मिहितम प्रयंतेषु यदृश्यात ब्रह्मशब्द विवक्षितम. हे जगतही सुद्धा वेदांतशास्त्राच्या दृष्टीने सत्य नसून काय? मिथ्या आहे. भ्रम म्हणतात त्याला. काय म्हणतात? दोरीवरती वाचलेला सर्प भ्रम आहे का नाही तो? आणि मारोळामध्ये असलेला सर्प कसा आहे? सत्य आहे की? दोरीवरचा सर्प दोरीच्या ज्ञानाने काय होतं? म्हणून तो निवृत्त होते, म्हणून तो मिथ्या आहे. त्याप्रमाणे जगतसुद्धा ब्रह्मज्ञानाने काय होते? म्हणून जगत सत्य नसून काय? जगताचा सुद्धा भ्रमच आहे. जगत ब्रह्मस्य सर्वस्य, संपूर्ण जगताचा भ्रम. त्याला असणारं जे अधिष्ठान त्याला ब्रह्म असं म्हणतात. त्रयंतेषु म्हणजे वेदांतामध्ये यत्र ब्रह्म, संपूर्ण या जगताला जे अधिष्ठान आहे त्याला ब्रह्म म्हणायचं. आणि देह इंद्रिय वगैरे याला अधिष्ठान आहे त्याला काय म्हणायचं? कुटस्थ. कुटस्थ म्हणजेच ब्रह्मन, ब्रह्म म्हणजेच त्याला कुटस्थ का म्हणतात? कुटवन निर्विकार आहे सिद्ध कुटस्थ उच्चते. काही जरी झालं तरी जसंच्या तसंच ते कोणताही विकार होत नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? सोनं असते ना, काही ठेवा त्याला कधी मल नसतं बा. म्हणून सोन्याची किंमत काही हे असते. पितळ वेगळं आणि सोनं वेगळं. तसं ज्याचं किती वर्ष सागत सोनं त्याला कीड लागत नाही बा. किती वर्ष जाऊ द्या. आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये पंढरपूरला खांब पाहतो किती वर्षापासून, तरी जसेचे आहे. आणि इतराला काय लागते? दोन्ही व्याख्या सांगितल्या तर 49 होते. एका याच्यामध्ये बरं का कुटस्थाची व्याख्या आहे, आणि दुसऱ्या याच्यामध्ये ब्रह्माची काय आहे? 49वा आकडा आहे. ते कीर्तन वाट पाहते ना. बघा इथंच थांबा.